मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर हुक्का पार्लरवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान हॉटेलमधून हुक्का पॉट्स त्यासोबतच पाईप्स तंबाखूजन्य पदार्थ चवीचे पदार्थ जप्त करण्यात आलेत आणि हॉटेल ऑपरेटर राम अय्यरला ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत बंदी असलेल्या तंबाखू उत्पादनांसह पोलिसांना हुक्क्यात वापरला जाणारा सुमारे 2 किलो रेड पावडर सुद्धा सापडले। या प्रकरणी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला। हॉटेल मॅट्रिक्समधून बंदी असलेली तंबाखू आता जप्त करण्यात आले। हॉटेल मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। हॉटेल मॅनेजरला बेड्या ठोकल्या। वसईच्या नायगावमध्ये बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्यावरती आता कारवाई झाली। हॉटेल मॅट्रिक्समधून बंदी असलेली तंबाखू जप्त करण्यात आली। हॉटेल मॅनेजरला पोलिसांनी यावेळी बेड्या ठोकलेल्या आहेत। हॉटेल मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आपण पुढारी न्यूजवरती हे दृश्य पाहतोय। नायगावमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लरवरती आता कारवाई करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत जोडले। विपुल, हॉटेल मॅट्रिक्समधून बंदी असलेली तंबाखू आता जप्त करण्यात आले आणि हॉटेल मॅनेजरला सुद्धा पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। काय अपडेट आलीची? नक्कीच काल रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे। मॅट्रिक नावाच्या ह्या हुक्का पार्लरवरती कारवाई करण्यात आली आहे आणि या बाल मार्गासह हॉटेल चालकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे हुक्का पार्लर व असे डान्स बार या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी पोलिसांची कारवाई मात्र दिसून येत नाहीये। मात्र काही तक्रारी आल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केली जाते। मात्र ऍक्च्युअली महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वसई विरार मुंबई अहमदाबाद मार्गालगत मोठ्या प्रमाणात गुटख्याची देखील तस्करी देखील केली जात आहे। अगदी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर हॉटेल मॅट्रिक्समधून बंदी असलेली तंबाखू जप्त करण्यात आली।